पीक विमा, आपलं सततच्या पावसाचं अनुदान, चालू वर्षात 23 मध्ये मार्च आणि एप्रिलमध्ये जे नुकसान झालं होतं त्याचं अनुदान, परत सध्या आपण बघतोय की पाणी नसतानाही आपली शेतातील लाईट 5 मिनिट सुद्धा चालत नाही. त्याचा जो प्रश्न एवढा मोठा गंभीर झालेला आहे प्रश्न, त्या सगळ्या विषयावर आज आपण पत्रकार परिषद घेतोय. तर आपण सध्या आपल्या शेतकऱ्यांचं शासनाकडे किंवा कंपनीकडे किती येणं आहे हे एक वर्ष व्हायला आपण जाऊ, कारण आपल्याला सगळ्याच्या आवडीचा विषय आहे. म्हणजे आपण विम्यापासून सुरुवात करू. 20च्या पीक विम्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयापर्यंत शेतकऱ्यांनी लढा नेला, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, तरी पण अद्यापर्यंत आपल्याला 18,500 प्रमाणे प्रति हेक्टरी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. त्यातले फक्त जवळपास 10,000च्या आसपास पैसे 2 टप्प्यात शेतकऱ्यांना मिळाले. उर्वरित जे पैसे आहेत त्यातले उच्च न्यायालयात 75 कोटी जमा आहेत, त्याची 30 नोव्हेंबर तारीख आहे. आणि आमची मागणी अशी आहे की शासनाला विमा कंपनीला जो हप्ता द्यायचा आहे त्यातले आपल्याला एकूण आता 2020 168 कोटी रुपये येणं अजून विमा कंपनीकडनं सर्वोच्च न्यायालयाने देऊन सुद्धा 20च्या बाबतीतला अद्यापर्यंत आपल्या शेतकऱ्यांना मिळाला नाही. तर 168 कोटीपैकी 75 कोटी न्यायालयाकडे जमा आहेत ते, आणि उर्वरित 93 कोटी शासनानं कंपनीला जो हप्ता देणं आहे शासन, त्याच्याऐवजी ते पैसे आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी वर्ग करावे आणि त्याप्रमाणे आपले 168 कोटी वर्ग शेतकऱ्यांना वाटप करावे, अशी आमची मागणी आहे. हा एक विषय होता. 168 कोटी राहिले आपण. 21च्या बाबतीत 2020चं 168 कोटी रुपये अद्यापर्यंत पीक विम्याचं शेतकऱ्याचं जे देण आहे ते अद्यापर्यंत कंपनीने दिलेलं नाही. 21च्या बाबतीत तुम्ही स्वतः त्यांनी आणि शांबाई यांनी स्वतः उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली, त्यामुळं ते सांगतील काय. मी अनिल जगताप या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांचे मनापासून स्वागत करतो. पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय ओमराजे निंबाळकर साहेब, धाराशिव कळमचे लोकप्रिय आमदार सन्माननीय कैलासजी पाटील साहेब, माझ्यासोबत 2021चे याचिकाकर्ते श्यामभैया, शिवसेनेचे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी. आताच आपल्याला ज्या पद्धतीनं आमदार साहेबांनी जिल्ह्यातील शेतकऱ्याची शासनाकडून येणे बाकी, पीक विमा कंपनीकडे असलेली येणे बाकी आणि इतर जे काही शासकीय अनुदान आहेत, त्यात कांद्याचं अनुदान असेल, प्रोत्साहन अनुदान असेल, इतर काही अनुदान असतील, त्या संदर्भात ही प्रेस आयोजित केलेली आहे. 2020च्या संदर्भात सन्माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे. 2021च्या संदर्भात या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो, 2021 मध्ये धाराशिव जिल्ह्याकरिता बजाज अलायन्स ही पीक विमा कंपनी होती. धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 6,53,000 अर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. त्यापोटी शेतकरी राज्य शासन आणि केंद्र शासनाचा हिस्सा मिळून त्या वर्षीची पीक विमा कंपनीला देय रक्कम 570 कोटी 11 लाख इतकी होती. जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि सततचा पाऊस झाला. शासकीय नियमानुसार त्या वर्षी शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्या आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याला 374 कोटी रुपये वाटप केले गेले. मात्र या ठिकाणी बजाज अलायन्स पीक विमा कंपनीनं केंद्रीय मार्गदर्शक सूचना आहेत 17/2020 ला केंद्राने पीक विमा संदर्भात काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्याच्यातील 21.5.10चा एक मुद्दा आहे, जर कापणी हंगामाच्या अगोदर 15 दिवस सूचना मिळाल्या असतील तर त्याला 100% भारांकन मिळालं पाहिजे. मात्र आपल्या सूचना 15 दिवस अगोदर असताना देखील धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीनं विम्याचं वाटप केलं गेलं. त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला आणखी 374 कोटी 2021च्या पीक विम्यापोटी येणे बाकी आहे. आमदार साहेबांनी, खासदार साहेबांनी या संदर्भात आवाज उठवल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी मिळून जिल्हास्तरीय समिती, विभागस्तरीय समितीकडे अपील दाखल केलं गेलं. विभागस्तरीय समितीनं या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करावी असे आदेश दिले होते. आपल्या सर्वांना माहिती आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर्षी महसुली कारवाई सुरू केली
मात्र राज्य शासनानं त्या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये कारवाई दाखल करत असताना त्याला संरक्षण घेणं महत्वाचं असतं. राज्य शासनानं किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी त्या संदर्भात कॅव्हेट दाखल केलं नाही. त्यामुळं उच्च न्यायालयानं जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात वसुली करण्याचे अधिकार आहेत का हे दाखवून देण्यास राज्य शासन कमी पडलं असा ठपका ठेवत त्याला स्थगिती दिलेली आहे. दुर्दैवानं गेली 1.5 वर्ष यामध्ये काहीही प्रगती झाली नाही. स्थगिती तशीच आहे. खरं म्हणजे राज्य शासनानं ही स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते. किमान या आदेशाच्या विरुद्ध तातडीनं प्रतिज्ञापत्र दाखल करायला पाहिजे होतं. मात्र 1 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर प्रतिज्ञापत्र दाखल केलं. त्या ठिकाणी सविस्तरपणे बाजू मांडली जात नाही. उच्च न्यायालयाला दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देणं महत्वाचं होतं. ते देखील केलं नाही. यावरून राज्य शासनाच्या प्रती किती गंभीर आहे हे आपल्या लक्षात येईल. राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे या संदर्भात मी स्वतः याचिका दाखल केली. राज्यस्तरीय समितीमध्ये बैठक झाली. मात्र राज्यस्तरीय समितीनं उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या प्रकरणाचा चुकीचा अर्थ काढला आणि त्या प्रकरणामध्ये निकालच दिला गेला नाही. मी आमदार साहेब, खासदार साहेब वारंवार या संदर्भात राज्य तक्रार निवारण समितीला विचारणा करत होतो. मात्र अद्यापपर्यंत निकाल दिला गेला नाही. शेतकऱ्याचं हित नजरेसमोर ठेवून माननीय खासदार साहेब आणि कैलासदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः आणि श्याम जाधव या ठिकाणी उपस्थित आहे. आम्ही दोघांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली आहे, जिचा PIL नंबर 59/2023 आहे आणि त्याची सुनावणी परवाच्या दिवशीच आहे. मी आपल्याला या ठिकाणी अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो, या कामकाजासाठी लागणारी वकिलाची मदत सन्माननीय आमदार कैलासदादा पाटील साहेबांनी केलेली आहे. तसेच जाण्या येण्यासाठी अगदी डॉक्युमेंट काढण्यापासून जी काही मदत असेल त्यांनी अगदी पहिल्या दिवशी मला सांगितलं की तुम्ही मला माझ्या भावाप्रमाणे आहात. जिल्ह्यातील शेतकऱ्याचं काम तुम्ही करत आहात. आर्थिक मदत जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही मला सांगा. ज्या वेळेस मी मागितली अगदी मोठ्या मनानं जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं हित नजरेसमोर ठेवून त्यांनी मदत केलेली आहे. मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो. 2021च्या संदर्भात ही परिस्थिती आहे. 2021च्या बाबतीत मी मागच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना केली होती. त्याची मी असं म्हणलो होतं की जो राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने निर्णय दिलेला नाही, जे उच्च न्यायालयात जी स्थगिती आहे ती जिल्हाधिकाऱ्यांनी जी RRC कारवाई प्रस्तावित केली होती, ते जिल्हाधिकाऱ्यांना RRC कारवाईचे अधिकार आहेत का नाही याबाबत शासन आपली भूमिका मांडू न शकल्यामुळे, पटवून देऊ न शकल्यामुळं ती स्थगिती आहे. परंतु त्यात कुठेही जे राज्यस्तरीय समितीला तुमच्या कामकाजाला कुठेही अटकाव केलेला नव्हता. परंतु त्या गोष्टीचा चुकीचा अर्थ लावून सरकारने त्या गोष्टीचा चुकीचा अर्थ कारण शोधलं आणि ते 2021चा राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती बैठक होऊन आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून कमीत कमी 5-7 वेळेस सचिवांना भेटून अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला, लक्षवेधी मांडली. अद्यापपर्यंत शासनानं त्याची प्रोसिडिंग फायनल केलेली नाही. त्यामुळं शासन शेतकऱ्यांच्या प्रति किती गांभीर्यानं बघतोय, शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी किती गांभीर्य शासनाचं आहे हे लक्षात घेऊन येतं. फक्त कंपनीला कुठेतरी फेवर करायचं म्हणून शासनानं, शासकीय अधिकाऱ्यांनी, राज्य सरकारनं हा निकाल अद्यापर्यंत त्याचं प्रोसिडिंग फायनल केलेलं. 2022च्या बाबतीत तोच प्रकार झाला. 2022च्या बाबतीत केंद्र सरकारचे निकष होते 50% भारांकन लावायचा. त्याच्या विरोधात सुरुवातीला आम्ही जिल्हास्तरीय समितीने 3-4 वेळा सांगितलं. त्यानंतर विभागीय समितीकडे मी स्वतः तक्रार करता होतो. तिथं सुद्धा निर्णय 50% प्रमाण 50% भारांकन लावले चुकीचं आहे, उर्वरित 50% द्या म्हणून निर्णय झाला. त्यानंतर राज्यस्तरीय टेक्निकल समितीकडे पहिल्यांदा सुनावणी झाली. तांत्रिक समितीने सुद्धा निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने दिला आणि उर्वरित 50% द्या म्हणून सांगितलं. नंतर राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे बैठक झाली. ही समिती 24 ऑगस्ट 2023ला याची बैठक झाली, तर निर्णय झाला. अद्यापपर्यंत त्या समितीने जो सांगितलं की उर्वरित 352 कोटी रुपये तुम्ही शेतकऱ्यांना द्या. 22ची कुठली कंपनी आहे? ऍग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी. ही केंद्र सरकारच्या मालकीची कंपनी. पंचनाम्याच्या प्रती त्यावेळेस सांगितलं. अद्यापपर्यंत म्हणजे पंचनाम्यासाठी काय काय रामायण महाभारत झाले माहित आहे, पण अद्यापपर्यंत पंचनामे ही कंपनी ना शेतकऱ्यांना देऊ शकली ना प्रशासनाला देऊ शकली.
आणि जे पंचनामे माहिती अधिकारात आम्ही काढले होते, आम्ही ते राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीसमोर मांडले होते, त्या अनसोडल्याच्या माने शेतकऱ्यांचे होते, त्या माहिती अधिकाराखाली आम्ही काही 4-5 पंचनामे काढले होते. त्यात स्पष्ट त्या कृषी अधिकाऱ्याचे कृषी सहाय्यकाचे खोट्या सह्या, शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या असे बोगस पंचनामे त्यांनी माहिती अधिकारात आपल्याला दिले होते. आणि त्यांच्या मॅन्युअलमध्ये करारामध्ये आहे की हे सगळे पंचनामे AICच्या पोर्टलवर अपलोड केले पाहिजेत. ना त्यांनी प्रशासनाला प्रति दिल्या, ना शेतकऱ्यांना प्रति दिल्या, ना पंचनामे अपलोड केले. जर ही केंद्र सरकारच्या कंपनी एवढं पारदर्शकपणे शेतकऱ्यांचं काम करत असेल तर त्यांना पंचनामे द्यायला काय अडचण आहे. हा दुसरा विषय झाला. तिसरा विषय, त्यांनी जवळपास 1.5 लाखाच्या आसपास जे इंटिमेशन होते रिजेक्ट केले. त्यांनी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीमध्ये त्यांना विचारलं की रिजेक्ट कशामुळे केले. त्यांनी सांगितलं की डबल इंटिमेशन आहे. आम्ही त्यांना विचारलं की एखाद्या शेतकऱ्याने 2 वेळा इंटिमेशन दिलं असतं तर कमीत कमी त्याला 1 वेळा तर तुम्ही त्याची नुकसान भरपाई दिली पाहिजे. ते का दिलं त्याच्या बाबतीतली अद्यापपर्यंत ही क्लेरिफिकेशन कंपनीकडनं शासनाला किंवा शेतकऱ्यांना किंवा प्रशासनाला आलेलं नाही. त्यामुळं 2-2 महिने निकाल देऊन सुद्धा शासन जर त्या कंपनीकडनं पैसे वसूल करून देऊ शकत नसेल तर मग शासन शेतकऱ्यांसाठी काम करतंय का किंवा कंपन्यांसाठी काम करतंय ते सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे. मी ACS कृषी विभागाचे अनुप कुमार साहेबांना 3-4 वेळा भेटलो. ते म्हणतात हे केंद्राची कंपनी आहे, आम्ही जास्त काही करू शकत नाही, मी केंद्र सरकारच्या कृषी विभागात सचिवांना पत्रव्यवहार करू. हे पत्रव्यवहार आणि असल्या किरकोळ गोष्टी ह्या कंपन्या बांधणार नाही. तर माझं म्हणणं एवढंच आहे की ही गोष्ट वस्तूची माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्ही केंद्रातलं राज्यातलं सरकार शेतकऱ्याचं सरकार म्हणता तर मग कंपन्याकडे पैसे त्यांच्या हक्काचे विम्याचे पैसे वसूल करून द्यायला वेळ का लागतो. एक आता ते 20चे पैसे अजून आपल्या सगळे मिळाले नाही. 3-3 वर्ष आपण हेच करत राहायचं का. विमा कोर्ट कचेऱ्या, दरवेळेस कोर्टात जायचं, दरवेळेस जिल्हास्तरीय समिती, विभागीय समिती, राज्यस्तरीय समिती, राज्यस्तरीय समितीवर निकाल दिला तर नंतर परत त्यांनी पैसे द्यायचे नाही. त्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असं मला वाटतं. आणि 23च्या बाबतीत आता चालू वर्षात आपण बघतोय 23च्या बाबतीत जे मागच्या 3 वर्षाची परिस्थिती होते, तुम्ही सगळे शेतकरीच आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मागच्या 3 वर्षापेक्षा दुष्काळ म्हणजे दुष्काळाची परिस्थिती तीव्र आहे. ह्या वर्षी दरवेळेसपेक्षा आपण जर माहिती काढली तर आपल्याला दरवर्षी म्हणजे 20ला जवळपास 18,500 सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. 21चे पैसे आपण 100% भांडण धरलं तर जवळपास 16,000. 22चे पैसे 22 हेक्टरी प्रत्येक हेक्टरी 16,500च्या आसपास 16,000 आसपास होतात. परंतु 23च्या बाबतीत आता 57 मंडळ समावेश झालेले आहेत अग्रिममध्ये. त्या वर्षी जवळपास 612 कोटी रुपये आपण प्रीमियम कंपनीला शेतकरी, राज्य सरकार, केंद्र सरकार म्हणून आपल्या जिल्ह्यातून आणि जवळपास 3,000 कोटी रुपये विमा संरक्षण आहे. तर आता जे जिल्हाधिकाऱ्यांनी, कृषी अधिकाऱ्यांनी अहवाल दिले की जिल्ह्यातल्या दुष्काळाच्या परिस्थितीत जवळपास 60% नुकसान झाले. तर 60% नुकसान जर जिल्हाधिकाऱ्यांनी आणि कृषी अधिकाऱ्यांनी दिलं असेल तर 3,000 कोटीचे तुम्ही हे दिलेले 218 कोटी वगळता अजून 1,500 कोटी रुपये आपल्याला म्हणजे शासनाच्या परिस्थिती आहे का नाही. या वर्षी दरवर्षी जेवढे पैसे मिळेल त्यापेक्षा जास्त कंपनीकडनं मिळून शेतकऱ्यांना द्यायचं ही राज्य सरकारची जबाबदारी असं मला वाटतं. त्यात सरकारनं कुठेही मागणं म्हणजे आपलं मागच्या जसं 3 वर्षात केलं तसं न करता आता ह्या वर्षी सगळ्यात दुष्काळाची परिस्थिती आपण जर बघितलं तर या वर्षी जवळपास शेतकरी आत्महत्या जर काढल्या तर या वर्षी सगळ्यात जास्त आत्महत्या असतील ते 147 आत्महत्या त्या 2022 मध्ये 17 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि 2023 मध्ये आतापर्यंत अजून वर्ष पूर्ण होईल 146 शेतकऱ्यांनी दुर्दैव आत्महत्या केल्या. ही खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे. शासन वेळच्या वेळेला मदत करत नाही. वेळच्या वेळेला मदत जर दिली असती तर शेतकऱ्यांची आत्महत्या कदाचित थांबू शकल्या असत्या. आपण आमची मागणी एवढीच आहे की हे 20, 21, 22 तर पैसे तुम्हाला द्यावेच लागतील, पण ह्या वर्षीचे जी संरक्षित रक्कम 3,000 कोटी आहे प्रशासनानं जो अहवाल केला 60% नुकसान त्याप्रमाणे शेतकऱ्यांना, धाराशिवच्या शेतकऱ्यांना जी अंतिम रक्कम आहे, आता ही अग्रिमवर बोलवून न करता, नाहीतर अग्रिम दिला म्हणून कोणी पाठ ठोकून घ्यायचं कारण नाही. आपला हप्ता 11,000 रुपयाचा आहे, अग्रिम दिला 5,000 रुपये. या वर्षी तुम्ही जे 3,000 कोटी सर्वोच्च रक्कम आहे त्यातले किती शेतकऱ्यांना ज्यासाठी मिळून जातात त्यासाठी शासनानं काम करणं गरजेचं आहे किंवा शासनानं त्या कंपनीवर दबाव आणणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मला आपल्याला अजून एक सांगायचं की आपण सततच्या पावसाचं आपण बघतोय की मागच्या सप्टेंबर मध्ये सतत पाऊस झाला. साधारणतः आता ह्यांनी
सविस्तर सगळं सांगितलंय, फक्त त्याचा सारांश मी थोडक्यात सांगतो. 2020 सालचा जवळपास 168 कोटी रुपये इतकी धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची रक्कम कंपनीकडनं शेतकऱ्यांना मिळणं बाकी. 2021 ची साधारणतः 374 कोटी रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांना धाराशिव जिल्ह्यातल्या मिळणं बाकी आहे. 2022 ची जवळपास 352 कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांना विम्यापोटी मिळणं बाकी आहे. आणि 2023 ची ज्या पद्धतीनं आता त्यांनी नुकसान 60% झालंय असं मान्य केलंय, त्याच्या हिशोबानं साधारणतः 1450 कोटी रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांना 2023 मध्ये मिळणं विमा कंपनीकडनं बाकी आहे. या सगळ्या गोष्टीचा फक्त एकच मतितार्थ आणि सार आहे की मी वारंवार, काही लोक आता अग्रिम मिळाला मंडळ आले तरी इतकी पाठ तुटून घ्यायला लागली की जणू काय आता काय हिमालयच गाठलाय, म्हणजे काय युद्ध जिंकल्यासारखं. पण मला एवढंच विचारायचंय की एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची जी रक्कम देय आहे त्याच्या बाबतीत सरकार, आता पूर्वी काय होतं, राज्य सरकार वेगळं होतं, केंद्र सरकार वेगळं होतं म्हणून म्हणायला वाव होता. आता सगळी सरकार तुमची आहे, मग ह्याच्या बाबतीत कोण काय बोलणार आहे? ह्याच्या बाबतीत अजूनही बोलायला तयार नाही. मला वाटतंय एवढ्या मोठ्या प्रमाणात धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची विम्याची भरपाई जर त्या ठिकाणी देणं बाकी असेल तर नेमकं श्रेय कशाचा आपण गेलोय आणि ही कुठल्या शेतकऱ्याची आहे की ज्या शेतकऱ्याच्या जवळपास 174 आत्महत्या या वर्षात शेतकऱ्यांनी केल्या, त्या माणसाची ही रक्कम देणं बाकी आहे. तर ह्याचा सुद्धा सारासार विचार त्या ठिकाणी सरकारनं, राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं करावं, एवढंच मी या ठिकाणी मांडतो. आणि 2020च्या विम्याच्या बाबतीत मी वारंवार विषय मांडलाय की विमा कंपनीनं प्रीमियम भरून घेतल्याच्या नंतर त्याची भरपाई देण्याची जबाबदारी सुद्धा विमा कंपनीचीच असते. असं असताना सुद्धा 2020 ला जी विमा कंपनी होती बजाज अलायन्स, 2021 ला सुद्धा याचिका करत असताना परत तशाच पद्धतीचं एजंटगिरीचं शेण खाण्याचा प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे. इथं सुद्धा त्यांच्या याचिकेमध्येच 2021च्या सुद्धा म्हणते की जर विमा कंपनीनं रक्कम नाही दिली तर ती राज्य सरकारनं. नेमकं बजाज अलायन्सच्या कंपनीच्या बाबतीत याचिका करताना असं का होतंय, मी जे वारंवार म्हणतोय आणि पत्रकार बांधवाला सुद्धा म्हटलं होतं की याच्या बाबतीत एका व्यासपीठावर येऊन चर्चा करा. कारण अशा पद्धतीनं इकडं शेतकऱ्याचा तारणहार हे दाखवायचं आणि दुसरीकडं ज्या कंपनीनं विमा भरपाई देणं गरजेचं असताना, बाध्य असताना, त्याच्यापोटी जी कंपनी प्रीमियम घेत असताना त्या कंपनीला सोडायचं आणि राज्य सरकारला त्या ठिकाणी ही भरपाई द्यावी अशा प्रकारची याचिकेत मागणी करायची. म्हणजे नेमकी याचिका शेतकऱ्यासाठी केली का कंपनीसाठी केली, मला वाटतं हे सुद्धा स्पष्टीकरण त्या लोकांकडनं येणं गरजेचं आहे. आणि त्याच बाबतीत 2021 ची आमची जी याचिका आहे त्याच्या आम्ही स्पष्टपणे म्हटलंय की विमा कंपनीनं प्रीमियम घेतलेला आहे, त्यामुळे नुकसान भरपाई द्यायची जबाबदारी सुद्धा 100% विमा कंपनीचीच आहे, बजाज अलायन्सचीच आहे आणि त्यांनीच ती द्यावी अशा प्रकारची मागणी आमच्या याचिकेमध्ये आम्ही केलेली आहे. त्याच्यासाठी याचिकेच्या 2 कॉप्या पण आणल्यात, त्या सुद्धा मी पुरावा दाखल द्यायला तयार आहे. आता पुढे तुम्हाला माहित नाही घ्यायची का कोण करते पाठवून तो घेतली तुम्हाला राणा पाटलाच्या माध्यमातून दाखल झालेली याचिका आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची कॉपी देतो. आपण आता दुसरा महत्वाचा विषय आपलं राज्य सरकारकडे जे आता विम्या दिवशी झाला, ज्या अनुदानाच्या रकमा थकलेल्या आहेत. सप्टेंबर 2022 मध्ये, आता महिना नोव्हेंबर 2023 चालू आहे, म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला. आपल्या जिल्ह्यातल्या 1,99,907 शेतकऱ्यांना 137 कोटी रुपये सध्याच्या पावसाच्या आमदानीनं अपेक्षित होतं. एकतर त्यांनी सुरुवातीला घोषणा करताना 3 हेक्टर पर्यंत हेक्टरी 13,600 प्रमाणे मदत देऊ असं जाहीर केलं, परंतु त्यांच्या नेहमीच्या ह्याच्याप्रमाणे वागण्याप्रमाणे त्यांनी ते GR काढताना, शासन निर्णय करताना ह्या वेगवान गतिमान सरकारनं जाहिराती जेवढं करतं त्या सरकारनं तो शासन निर्णय करताना 8,500 काढला. तरी सुद्धा आजची माहिती जर घेतली तर आपल्या जिल्ह्यातले सततच्या पावसाचे 74,609 शेतकरी अद्यापपासून त्या मदतीपासून वंचित आहेत.
रोज शेतकरी केवायसी करते, कुठंतरी काय इकडे जा तहसीलला चक्रा मारते, तळाकडे चक्रा मारते नाही त्याची गंमत सांगतो आणि तुम्हाला. जवळपास 63 कोटी रुपये सततच्या पावसाचे पैसे आता पण गेल्या वर्षीचे मागच्या सप्टेंबरमध्ये नुकसान झालं त्याचे पैसे अजून त्या गतिमान सरकारनं वेगवान निर्णय घेणाऱ्या सरकारनं अद्यापर्यंत शेतकऱ्यांना दिलेले नाही. ही आपल्याला एक माहिती. आणि आपल्याकडे या वर्षी मार्च आणि एप्रिल मध्ये अवकाळी पाऊस झाला होता. आपल्या तालुक्यात मुख्यमंत्री आले होते, उपमुख्यमंत्र्यांनी एक राजकीय सभा घेतली, दोघांनी सांगितलं की तुम्हाला मदत देऊ. तरी सुद्धा मार्च आणि एप्रिल मध्ये थोडे शेतकरी होते, जास्त शेतकरी नव्हते. तरी पण मार्चच्या नुकसान भरपाईत 26 शेतकरी होते आणि एप्रिलच्या नुकसान भरपाईत 5,000 शेतकरी होते. तरी पण या दोन्ही मिळून 1690 शेतकऱ्यांचे अद्यापर्यंत 1,64,00,000 रुपये सरकारनं अद्यापर्यंत वाटप केलेले नाही. हे वेगवान गतिमान सरकारने स्वतः भेटी देतात, राजकीय दौरे होतात, राजकीय सभा होतात, परंतु अद्यापर्यंत मार्च एप्रिलच्या सुद्धा अवकाळी पावसाचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. 1,64,00,000 रुपये. सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्ही जर शेतकऱ्याला विचारलं का तर ते शेतकऱ्याला एक काम चांगलं लावलंय तिने. पहिला म्हणजे त्या तुमचं अकाउंट त्या आधारला लिंक करा म्हणजे, पुन्हा आधार लिंक झाला पुन्हा त्याला म्हणते पॅन लिंक करा, पॅन लिंक झाला की त्याला म्हणते मोबाईल नंबर लिंक करा. मग ती विचार आपलं पहिल्यांदा आधार पुन्हा पॅन पुन्हा ती मोबाईल लिंक करीत बसते आणि ही सगळं लिंक केल्याच्या नंतर पुन्हा म्हणते दादा ई केवायसी करा. मग त्याला ती 50-100 शेतकरी खर्च येते, ती ई केवायसी बी करते. आणि एवढं सगळं करून जेव्हा शेतकरी तहसीलदारला किंवा कलेक्टरला किंवा आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला कुणाला जरी विचारलं, आता खरं ज्यांनी ही सगळं सांगितलंय प्रशासनानं की तुम्ही पहिल्यांदा आधार लिंक करा, पॅन लिंक करा, मोबाईल नंबर लिंक करा, ई केवायसी करा, ही सगळं करायला सांगितलेल्या माणसाला माहित पाहिजे ना की एवढं सगळं केल्याच्या नंतर शेतकरी काय विचारते, आमचं अनुदान कधी पडणार आहे ही विचारल्यावर तहसीलदार कलेक्टर बोलतोय की वरच्याला माहिती, वरून पडते. हा कुठून पडतंय नेमकं? वरच्याला माहिती आहे, वरून पडतंय, कुठून पडतंय ती सांगावं लागेल ना. अक्षरशः महिने शेतकरी त्या ऑनलाईन झाल्याच्या नंतर फक्त फुटबॉल सारखं काम आहे त्याचं. तलाट्याकडून तहसीलदारकडे, तहसीलदारकडून तलाट्याकडे. हे सगळ्यात महत्वाचं मगाशी राहून गेलं की ज्या गोष्टीसाठी राणा पाटलांनी त्यावेळेस म्हणजे आता त्याला 1 वर्ष होऊन गेलं, शेतकऱ्यांना सांगितलं होतं की तुम्ही अर्ज करा आणि पंचनाम्याच्या प्रती मागा. मला वाटतंय त्या पंचनाम्याच्या प्रती त्या घटनेला जवळपास 1-1.5 वर्ष होऊन गेल्याच्या नंतर शेतकरी तर सोडा, प्रशासनाला अजून मिळालेलं नाही. मग नेमकं त्या दिवशी पत्रकार परिषद किंवा प्रेस नोट घेऊन जी शेतकऱ्याला आवाहन केलं गेलं होतं की तुमच्या पंचनाम्याच्या प्रती मागण्यासाठी तुम्ही अर्ज करा आणि तुम्हाला प्रशासन देईल, नेमकं शेतकऱ्याला झुलवत ठेवायचं, खेळवत ठेवायचं काम होतं. मला वाटतं ह्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. अद्यापर्यंत मिळेल नाही का, 1.5 वर्ष होत आले. मला वाटतं त्या घटनेचा थोडा राग येऊन तर माणूस देईल तरी काहीतरी पाठपुरावा करून पडदिशा अजून मी मिळालेलं नाही. ही त्याच्या पाठीमागची वस्तू. PM किसान योजनेच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की शेतकरी रोज कुठेतरी तहसीलदारकडे, कृषी अधिकाऱ्याकडे चिठ्ठी मारतो, लोकप्रतिनिधींना फोन करतो. परंतु आपल्या जिल्ह्यापुरतं आपण जर माहिती घेतली तर पहिला हप्ता आपल्या जिल्ह्यात 2,93,856 शेतकऱ्यांना मिळाला आणि आता जो शेवटचा 14वा हप्ता मिळालाय तो फक्त 74,632 शेतकऱ्यांना मिळाला. म्हणजे आपल्या जिल्ह्यातले 2,19,224 शेतकरी त्यांच्या अटी निकषच्या शेतकऱ्यांसाठी जे अटी निकष असतात नेहमीप्रमाणे त्याच्यामुळे वगळले गेले. जवळपास 70 ते 75% शेतकरी कमी झाले आणि त्या शेतकऱ्यांना बिचारांना माहित नसतं आणि हे शेतकरी इकडून तिकडे चक्रा लँड सेडिंग राहिलं, काय ते अकाउंट नंबर चुकला, डॉटच झाला. हे 2,93,000वरून 74,000 शेतकऱ्यावर एवढी संख्या आपल्या जिल्ह्यातली शेतकऱ्यांची PM किसान योजनेची झालेली आहे. आणि राज्य सरकार जी नवीन योजना आणते तेही PM किसानचे जे लाभार्थी आहेत त्यांना देणार, त्यामुळे तिथेही एवढेच लाभार्थी राहतील. तर आम्हाला त्यांना विचारायचं की हे 2,19,000-20,000 आसपास जे शेतकरी कमी झाले ह्याची कारण काय? हे शेतकरी नाहीत का? कशामुळे यांचं काय एवढी मोठ्या प्रमाणात शेतकरी अपात्र करून त्यांचे जर अनुदान बंद केलं जात असेल, जे 6,000 रुपये वर्षात देतात ते सुद्धा, आणि त्याची जाहिरात एवढी मोठी करतात तुम्ही, एवढे कमी झाले याचं उत्तर सरकारनं द्यावं लागेल. दुसरं आपण बघतोय की प्रोत्साहनपर अनुदानाच्या बाबतीत सुद्धा प्रमाणीकरण जवळपास आपल्या जिल्ह्यातल्या 2,810 शेतकऱ्यांचं अजून प्रमाणीकरण झालेलं नाही आणि प्रमाणीकरण झाले पण त्यांचे अजून रक्कम मिळाली नाही. 1,469 शेतकरी आहेत.
त्यामुळं त्या म्हणजेच जवळपास 4279 शेतकरी अद्यापपर्यंत प्रोत्साहनपूर आंदोलनापासून वंचित आहेत. सरकार मगाही म्हणलं वेगवान आहे, गतिमान आहे, त्यांनी सांगतं त्यांनी दिलं नाही, महाविकास आघाडी सरकारने दिलं नाही, आम्ही देऊन दाखवलं. तर हे शेतकरी अद्याप का वंचित आहेत ह्याचंही उत्तर त्यांनी देणं गरजेचं आहे. जवळपास वर्ष होऊन गेलं. त्याचबरोबर कांदा अनुदानाच्या बाबतीत सुद्धा आपण मागणी केली होती की आपण बॉर्डरवरला जिल्हा आहे, आपले बरेच शेतकरी बेंगलोर हैदराबादला कांदा घेऊन जातात, त्यांनाही अनुदान द्या. ती सरकारनं मागणी मान्य केली नाही. आपल्या जिल्ह्यातली जी आपल्या जिल्ह्याच्या बाजार समिती किंवा महाराष्ट्रात विकलेला कांदा होता त्याची 21 कोटी 82 लाख रुपये मागणी होती. त्याच्यापैकी फक्त 6 कोटी रुपये जमा झाले. 15 कोटी रुपये अजून सरकारकडनं कांदा अनुदान येणं बाकी आहे. मग जाहिराती करायला तुम्हाला पैसे आहेत, पण शेतकऱ्यांच्या कांदा अनुदानाचा विषय परत कांदा अनुदानाची वेळ आहे दुसऱ्या वर्षी, तरी पण मागच्या वर्षी पैसे मिळत नाहीत. दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय आताही बघतोय की आपण दुधाचे भाव, मागच्या 2 महिन्यापूर्वी दुधाचा भाव 39 रुपये प्रति लिटर होता. आता बघतोय तुम्ही सगळे दूध उत्पादक शेतकरी असा कोणाला विचारा, सध्या भाव 27-28 रुपयावर आला. सरकारनं मागे हमी भाव योजना, हमी भाव जाहीर केले. 3-5-8-5 ला 34 रुपये भाव डिक्लेअर केला. पण मागच्या 2 महिन्यापूर्वी दुधाचा भाव 39 रुपये 27 रुपयावर आला आहे. आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी पशुखाद्याचे भाव प्रति किलो, म्हणजे 50 किलोच्या पोत्याला 100-150 रुपये वाढले. म्हणजे पशुखाद्याचे भाव वाढले आणि दुधाचे भाव कमी झाले. तर आमचं मागणी एवढीच आहे की सरकारने हस्तक्षेप करावा. आता बघतोय आपण दुधाचं एवढं उत्पादन असताना सुद्धा ते सरकारच्या वतीने सांगितलं दुधाचं उत्पादन वाढले, तरीही भेसळयुक्त दूध का बाजारात येतं? भेसळ थांबवत का नाही सरकार? ही जर फक्त दुधाची भेसळ थांबवली तरी आपल्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळू शकतो. त्यामुळे दुधाची भेसळ थांबवणं गरजेचं आहे. आणि आता जे भाव कमी झाले त्याचं अनुदान थेट शेतकऱ्यांना कमीत कमी प्रति लिटर 10 रुपये प्रमाणे राज्य सरकारने देणं गरजेचं आहे. कारण आता आपण आपल्या जिल्ह्यात बघतोय की बरेच शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणजे तरुण असतील, दुधाचा व्यवसाय करतात, 1-2 लाखाचे गायी आणलेले आहेत. अशा वेळेस जर हे दुधाचे भाव कमी झाले तर परत आता दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहोत आपण. अशा वेळेस जर हे दुधाचे भाव कमी झाले, शासनाने जर मदत केली नाही तर तो शेतकरी परत कोलमडून पडेल. त्यामुळे सरकारनं वेळीच हस्तक्षेप करावा आणि प्रति लिटर याच्या आधी सरकारनं अनुदान दिलेले आहे ज्यावेळेस भाव कमी होतात त्यावेळेस. मागच्या वेळेस 5 रुपये भाव दिला होता, यावेळेस मागणी आहे किंवा जे पशुखाद्याचे दर वाढलेले आहेत, बाकी सगळ्या गोष्टीचे भाव वाढलेले आहेत. त्यामुळे यावेळेस शेतकऱ्यांना थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांना 10 रुपये प्रति लिटर प्रमाणे शासनानं अनुदान जाहीर करावं. आता सगळ्यात त्यांनी आता PM किसानच्या बाबतीत तुम्हाला स्पष्टपणे सांगितलंय की 2,93,856 शेतकऱ्यांपैकी 14वा हप्ता मिळेपर्यंत शेतकऱ्यांची संख्या फक्त 74,632 राहिली. त्यामुळे त्याच्या बाबतीतलं सुद्धा खुलासा याची जाहिरात करून सांगितलं जात आहे. म्हणजे एकीकडं जी सोयाबीन 11,000 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे विकली जात होती, त्या सोयाबीनचा दर जवळपास 4-4.5 हजार रुपयाच्या घरात आला. तेव्हा क्विंटल मागं 5,000-6,000 कमी झालेलं कोण बघत नाही एका क्विंटल मागं. म्हणजे उघड अल्पभूधारक शेतकऱ्याचं जर नुकसान बघितलं तर त्याच्या शेतात निघणाऱ्या सोयाबीनच्या हिशोबाप्रमाणे जर आपण बघितलं तर 1.5 लाखापासून ते 2 लाखापर्यंत त्याचं नुकसान झालंय. फक्त भावात पडलेल्या भावामुळं, केंद्र सरकारनं घेतलेल्या धोरणामुळं, पाम तेल आयात करायचं आणि DOC आयात करायचं धोरण घेतल्यामुळं ज्या शेतकऱ्यांच्या भावात 1.5 लाख ते 2 लाख रुपये नुकसान झालंय त्या शेतकऱ्याला जे 6,000 दिलेत म्हणून पाठ ठोकून घेणारी लोक आहेत अल्पभूधारक शेतकऱ्याला, त्याच्यामध्ये सुद्धा जर 2,93,856 शेतकऱ्यांपैकी फक्त 14वा हप्ता 74,632 शेतकऱ्यांना मिळत असेल तर नेमकं शेतकऱ्याच्या हिताचा आहे का शेतकरी विरोधी आहे याचा विचार सुद्धा जिल्ह्यातल्या सामान्य शेतकऱ्यांना करणं क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे. आणि आता सांगितल्या पद्धतीनं आमदार साहेबांनी जे सांगितलं की ज्या दुधाच्या बाबतीत आपल्याकडे जोडधंदा म्हणून बघितलं जातंय, आपल्या जिल्ह्यात दुष्काळी जिल्हा असल्यामुळं बहुतांश शेतकरी शेतीला जोडधंदा व्हावा, जरी शेती नाही पिकली तर किमान रोजचं चलन चालू राहावं म्हणून ज्या दुग्ध व्यवसायाकडे अतिशय आशेनं बघते त्याच्या बाबतीत सुद्धा काही बिलं मी आणले तिथं, तुम्हाला बघायचे असेल तर बिलं सुद्धा आणले आम्ही दाखवायला. परिस्थिती अशी आहे की मागच्या 2 महिन्यात जवळपास 11 रुपयापर्यंत दुधाचा दर कमी केला गेला. एवढंच नाही, जी खाद्य त्यावेळेस मला वाटतं पशुसंवर्धन मंत्री जे होते त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 25% पशुखाद्याच्या किमती कमी करू, पण पशुखाद्याच्या किमती कमी झाल्या नाहीत. जी पोतं एक सोनाई प्राईम म्हणून एक पशुखाद्य मिळतंय ज्याची 1,560 रुपये किंमत होती ती 1,670 रुपये झाली आणि दुधाचा दर जवळपास 27 रुपयापर्यंत खाली आलाय जो 39 रुपयावर होता. मला वाटतं ही सगळी धोरणं, सगळ्या नीती ह्या शेतकरी विरोधी आहेत. शेतकरी कसा संपल,
शेतकरी कसा संपून टाकायचा, मला वाटतं ह्या प्रकारे विचार करून शेतकरी संपवायचा हा प्रकार आहे. या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आता आपल्याकडे सध्या रब्बीच्या पेरण्या जवळपास फक्त 5-10% होण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांकडे जे सध्या पाणी आहे ते जवळपास फक्त जास्तीत जास्त महिन्यावर पुरेल असं आहे. त्यामुळे शेतकरी त्यांचं जे पीक असेल, ऊस असेल किंवा जे समजा रब्बीला भिजून पेरायचं असेल त्यासाठी कुठेतरी लाईट चालू करून ते पाणी द्यायचा प्रयत्न करतात. परंतु मागच्या 8 दिवसापासून बघतोय की आपल्या जिल्ह्यात अजिबात व्होल्टेज येत नाही. 5 मिनिट सुद्धा आम्ही जर माहिती घेतली तर 33 केव्ही सबस्टेशनला जो इन्कमिंग सप्लाय यायला पाहिजे तो आपल्याकडे 19 कमी यरमाळ्याला परवा तर फक्त 19 केव्हीचा सप्लाय 19 केव्ही सप्लाय आला तर मोटरीला व्होल्टेज कमी पडतं, ते ट्रिप होतं फिडर. त्यामुळे एकही सबस्टेशन आपल्या जिल्ह्यातलं एकही फिडर चालायला तयार नाही. अशा वेळी जर पाणी नसताना, दुष्काळ असताना ही लाईटची परिस्थिती असणार आहे. 33 केव्ही सप्लाय द्यायचा सोडून सबस्टेशनला डिस्ट्रीब्युशन यंत्र कंपनीकडनं डिस्ट्रीब्युशनला जर फक्त 19 केव्ही पर्यंत सप्लाय कमीत कमी येतात, 19 ते 23 मध्ये येतो. तर ह्या आपल्या जे किरकोळ पाणी थोडं बहुत शेतकऱ्यांकडे आहे हे पाणी शेतकरी कसा देऊ शकेल. त्यामुळे जर हे शेतकऱ्यांचं काळजी करणारा सरकार आहे. जर पाणी नसताना ही परिस्थिती आहे, जर सुदैवानं आपला पाऊस पडला असता तर सरकारनं काय केलं असतं, लाईट कशी दिली असती. पाणी असताना सुद्धा थोडं पाणी आहे तर तो सुद्धा शेतकरी देऊ शकत नाही. याबाबतही आम्ही वारंवार कंपनीला सांगतोय, विचारणा करतोय, परंतु यांच्याकडनं सुधारणा व्हायची कुठलीही लक्षण दिसत नाही. लाईटीचं जर बघायला झालं तर आता मला वाटतं साधारणतः सगळ्याच लोकप्रतिनिधी आता जे फोन घेते त्यांच्यासाठी आहे, जे घेत नाही त्याला काय कळणार नाही. जर दिवसाचे 100 फोन आले तर 90 फोन लाईटीसाठी. काय त्याची तरमळ आहे किंवा जेवढं पाणी आहे तेवढं पाणी वापरून तरी हरभऱ्याचं जे पीक आहे, हरभरा असेल, ज्वारी असेल, गहू असेल, पदरात पडावं ही अपेक्षा आहे. पण तिथं सुद्धा आपल्या जिल्ह्यातलं एकही सबस्टेशन त्या ठिकाणी पूर्ण व्होल्टेजनं चलत नाही. कुठल्याही शेतकऱ्याला 8 तास जे तुम्ही सांगता ते 8 तास सुद्धा लाईट मिळत नाही. ती सलग मिळायची तर सोडूनच द्या, अक्षरशः 2-2 काय तर ठिकाणी अशी परिस्थिती आहे की 2-2, 3-3 दिवस लाईट गायब आहे. आणि 3-3 दिवस लाईट दिल्याच्या नंतर सुद्धा सबस्टेशनला जर विचारलं सेक्शन इंजिनियरला किंवा डीवायला तर ती म्हणते साहेब व्होल्टेजच नाही वरून कुठून द्या. अशी अतिशय विदारक परिस्थिती जिल्ह्यातल्या एमएससीबीची झालेली आहे. आणि हे अतिशय गांभीर्यानं मला सांगायचं आहे की RDSS ह्या योजनेमधनं त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातले जे सबस्टेशन त्या ठिकाणी मंजूर झाले होते, जे ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर मंजूर झाले होते, जे फिडर सेपरेशनची कामं मंजूर झाली होती, मला वाटतं ह्या कामाची DPR जाऊन 2-2 वर्ष झाले पण अद्यापपर्यंत त्या कामाच्या वर्क ऑर्डर दिल्या गेल्या नाहीत, ज्याच्यामुळे ती कामं होऊ शकली नाहीत. आणि त्यांनी केलेल्या पापाची फळं सर्वसामान्य शेतकऱ्याला त्या ठिकाणी भोगावी लागते. मला वाटतं याचा विचार सुद्धा सरकार नावाच्या यंत्रणेनं करणं गरजेचं आहे. आज केवळ त्यांनी वर्क ऑर्डर न दिल्यामुळं योजना आहे, पैसे उपलब्ध आहेत, फक्त जी प्रोसेस करून वर्क ऑर्डर देऊन ऍडिशनल सबस्टेशन, ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर देणं गरजेचं आहे प्रत्येक भागात. मला वाटतं ते न दिल्या गेल्यामुळं त्या ठिकाणी अतिशय विदारक परिस्थिती जिल्ह्यात एमएससीबीच्या बाबतीत, लाईटच्या बाबतीत तयार झालेली आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये नेमकं सरकार शेतकऱ्याकडनं काय अपेक्षा करत आहे या सगळ्या गोष्टीचा विचार सरकार नावाच्या यंत्रणेनं करणं गरजेचं आहे. शेतकरी तर 100% करतो. आताच सन्माननीय खासदार साहेबांनी आणि आमदार साहेबांनी 2020 पासून 23 पर्यंत दरवर्षी किती रक्कम येणं बाकी आहे, शासकीय अनुदान किती येणं बाकी आहे या संदर्भातली आकडेवारी सांगितली. त्यांनी खरीप हंगामाची आकडेवारी सांगितली. आपल्या माहितीसाठी या ठिकाणी सांगू इच्छितो, गेल्या 3 वर्षात शेतकरी केंद्र आणि राज्य शासनाकडून रब्बी हंगामाच्या प्रीमियर पोटी विविध पीक विमा कंपन्याला 119 कोटी रुपये वाटप केले गेले. मात्र शेतकऱ्याला त्यातला 1 रुपया देखील मिळालेला नाही. माझी या प्रेसच्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजना या वर्षीपासून म्हणजे पुढच्या वर्षीपासून महाराष्ट्रामध्ये लागू करू नये. त्याच्या बदल्यामध्ये प्रत्येक हंगामामध्ये शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ठराविक रक्कम द्यावी. माननीय पंतप्रधानांचं जे होम स्टेट आहे गुजरात, त्या राज्यामध्ये देखील प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जात नाही. मग इतर राज्यांना ते बंधनकारक का करतात? देशातल्या 12 राज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जात नाही. त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये देखील पुढील वर्षीपासून ही योजना राबवली जाऊ नये. आणखी एक यालाच मला जोडून सांगायचं आहे, गेल्या वर्षी खासदार साहेबांना
इंग्रजीविषयी काही जणांनी सांगितलं. हे खरं आहे की आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत. कदाचित आमची इंग्रजी चांगली नसेल, इंग्रजी येत नसेल, रिट जनहित याचिकेमधला फरकही आम्हाला समजत नसेल. परंतु खासदार साहेबांनी जे प्रश्न विचारले होते ते तर मराठीतच होते. मराठीत विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं अद्यापपर्यंत मिळाली नाहीत. अपेक्षा आहे या प्रेसनंतर ती मिळतील. त्यामुळं आता आम्ही ठरवलंय रडायचं नाही, लढायचं. त्याच्यामुळं ही शासनाकडे जी थकलेली अनुदान आहे, येणे बाकी रक्कम आहे, त्यासाठी जिल्हा आणि राज्य स्तरावरती आता आंदोलन उभं करायचं आहे. त्याची सुरुवात 17 नोव्हेंबर पासून धाराशिव जिल्ह्यामधून होईल. राज्यस्तरावर देखील या संदर्भातलं आंदोलन केलं जाईल. त्यामुळं राज्य शासनाला विनंती आहे की आठवडाभरामध्ये ही जी थकलेली देणी आहे ती द्यावी. आपण जिल्ह्यात सांगितलं तुम्हाला मी राज्याच्या 2023च्या पीक विम्याच्या तुम्हाला मी थोडी आकडेवारी सांगू इच्छितो. आपल्या राज्य सरकार सांगते की 1 रुपयाचा आम्ही विमा हप्ता 1 रुपयाचा विमा एक शेतकऱ्यांना दिला. आपल्या राज्यातल्या 1,71,00,000 शेतकऱ्यांनी ह्या वर्षी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेतलाय. त्याच्या पोटी राज्य सरकार शेतकऱ्याचा हिस्सा जो राज्य सरकार भरणार आहे ते राज्य सरकारचा हिस्सा आणि केंद्र सरकार असा मिळून आपलं राज्य सरकार या वर्षी आपल्या महाराष्ट्रात 8,000 कोटी रुपये विमा कंपन्यांना प्रीमियम देणार आहे. 8,000 कोटी. आणि त्याच्या बदल्यात या वर्षी 54,000 कोटी रुपये विमा संरक्षित रक्कम आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी. तर माझी राज्य सरकारला विनंती आहे की ह्या 54,000 कोटी रुपये संरक्षित रक्कमेपैकी तुम्ही शेतकऱ्यांना किती मिळवून देणार हे तुम्ही सांगा आणि मग स्वतःची पाठ ठोकून घ्या. आम्ही एवढ्या लोकांचा 1 रुपयात विमा काढला यापेक्षा आम्ही शेतकऱ्यांना 54,000 कोटीपैकी एवढे 1,000 कोटी रुपये मिळवून दिले असं सांगा आणि मग त्या योजनेचं श्रेय घ्या. मला हे सांगायचंय विमा कंपन्याला 1,000 कोटी रुपये देणं ह्याचं श्रेय कुणीच कुठल्या सरकारने घेऊ नये. ते विमा कंपन्याकडनं वसूल करून आपल्या शेतकऱ्यांना जे सरकार देतं त्यांनी त्याचं श्रेय घ्यावं. आपल्याला माहित आहे की या वर्षी जी परिस्थिती आहे की मागच्या 3-4 वर्षातली सगळ्यात विदारक परिस्थिती या वर्षी आहे. त्यामुळे 54,000 कोटी रुपयापैकी जास्त रक्कम आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कशी मिळेल त्यासाठी राज्य सरकारनं काम करणं गरजेचं आहे. आणि ती जर त्यांनी ती मिळवून दिली तर निश्चितच आम्ही सुद्धा त्यांचं जाहीर आभार मानू, त्यांचं कारण अभिनंदन करू. पण आपल्याला सांगतो की अग्रेंच्या बाबतीतच सांगतोय. आता आपण राज्य सरकार सांगतोय की आम्ही जवळपास कालपर्यंत आकडा होता की 24 लाख शेतकऱ्यांना आम्ही अग्रिम दिला. 1,71,00,000 शेतकऱ्यांपैकी जर 24 लाख शेतकऱ्यांना अग्रिम मिळत असेल तर बाहेरल्या 1.5 लाख शेतकऱ्यांचं काय? 1.5 कोटी 1,45,00,000 ते 1.5 कोटीच्या आसपास शेतकरी ह्या अग्रिमपासून वंचित आहेत. ह्याबाबत राज्य सरकार काय बोलायला तयार आहे का? ह्याचं श्रेय राज्य सरकार घेणार. त्यामुळं या गोष्टीचं श्रेय तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपला विमा नुकसान भरपाई जर मिळवून देत असाल तर निश्चित श्रेय घ्या. त्या कंपनीला हप्त्याची भरपाई कंपनीची भर घातली त्यांच्या 8,000 कोटीचा हप्ता देऊन त्याचं श्रेय कुणी घेऊ नये. आणि सगळ्यात आता महत्वाचा विषय राहिला की आपल्या दुष्काळाचा. या वर्षी दुष्काळ असताना सुद्धा त्यांचे ट्रिगर 1 ट्रिगर 2 आपल्याला माहिती आहे. शेतकऱ्याचा विषय आले की सगळेच निकष अटी लागतात पहिल्यापासून. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीपासून बघतोय. काही लोक सत्तेत बसली त्यांना शेतकऱ्यांविषयी निकष अटी लावण्यात खूप इंटरेस्ट असतो. त्याप्रमाणे ट्रिगर 1 ट्रिगर 2 पण आता बघतोय आपले 3च तालुके बसलेत. तर आमच्या सरकारला विनंती आहे की तुम्ही ह्या तांत्रिक गोष्टी न बघता परिस्थिती बघा. जिल्हाधिकाऱ्यांनी जसा अहवाल पण पाठवलाय त्याचा तरी विचार करून आपल्या जिल्ह्यातले सगळे तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करून जी काही मदत होईल शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांच्या लेकरांना ही शासनानं मदत करावी हे आम्हाला शासनाला आपल्या माध्यमातून सांगायचं. आपण जर बघितलं असेल एकच विषय शेवटचं फक्त सांगितलं. एका बैलाच्या शिंगावर पाऊस पडला तर दुसऱ्या शिंगावर पडत नाही. आणि तालुक्याचं ट्रिगर 1 ट्रिगर 2 ती पर्जन्य माफक कुठली मापते ती कुठून आकडेवारी काढते परमेश्वराला माहिती. ह्या पद्धतीनं पूर्ण जिल्ह्यामध्येच दुष्काळाची अतिशय तीव्र परिस्थिती आहे. जिल्ह्यामध्येच नाही तर या पूर्ण भागामध्ये. असं असताना सुद्धा केवळ मोजकेच तालुके त्या ठिकाणी दुष्काळी म्हणून जाहीर केले गेलेत आणि बाकीचे तालुके मात्र दुष्काळापासून वंचित ठेवायचं जी पाप त्या ठिकाणी सरकार नावाची यंत्रणा करते अतिशय निषेधार्ह आहे. त्यामुळं सरकारनं तातडीनं त्याचं पुनरावलोकन करून
ताबडतोब ह्या जिल्ह्यातले सगळ्याच्या सगळे तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करावेत आणि दुष्काळाच्या नंतर दिल्या जाणाऱ्या सगळ्या ज्या सवलती आहेत, मदती आहेत, ते जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना देण्यात याव्या. वयातून एक प्रश्न उपस्थित केला की 1 रुपयात पीक विमा एवढा कशी असं म्हणायचं. मी आजही म्हणतो, यादी म्हणतो, जेवढे पैसे तुम्ही हे 8,000 कोटी रुपये कंपनीला देताय, हे जर 8,000 कोटी थेट शेतकऱ्यांना दिले तर काय अडचण आहे ना? विभाग जिल्हास्तरीय समितीकडे अपील करावं लागेल ना, कुणाला पंचनामे मागावं लागतील ना, राज्यस्तरीय समितीकडे जावं लागेल ना, कुणाला फेसबुक लाईव्ह करावं लागेल ना, कुणाला ह्यात सुप्रीम कोर्टात जावं लागेल. थेट शेतकऱ्यांना द्यायला पैसे, काय अडचण आहे? दादा कोणत्या योजनेतून द्यायची ही सगळे पैसे? काय आहे प्रावधान, काय आहे का, कायदा काय आहे का, नियम काय आहे का? याआधी सुद्धा आपले जे विभागीय आयुक्त होते सुनील केंद्रेकर साहेबांनी, त्यांनी मराठवाड्याचा अभ्यास करून एक शासनाचा परिपूर्ण प्रस्ताव दिला होता. तो प्रस्ताव त्याच मुद्द्यावर फेटाळला. कोणता कायदा नाही, कोणता कायदा करायला, बाकीचे कायदे करायला तुम्हाला कायदे मंडळ कशाला असतं? नक्की. नाही, मी काय म्हणतोय, बुलेट ट्रेनला पैसे देताना काय कुठला कायदा होता? गुजरातला जी बुलेट ट्रेन चालली तर महाराष्ट्राचा काय फायदा आहे? तिथं कुठला कायदा होता? गुजरातच्या लोकांसाठी आपण पैसे करतो, पगार कायदा केला ना, कायदा पैसे दिले ना, मग तसे शेतकऱ्यांना पैसे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पैसे देताना तुम्हाला कायदा निकष काय आठवतो, काय लागतो? दिल्ली सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस बदल्या करायचे अधिकार राज्य सरकारचे आहेत म्हणून निर्णय पारित झाला, तेव्हा तो निर्णय पलटवण्यासाठी किती वेळात संसदेत कायदा करण्यात आला. मला वाटतं ह्याचा अभ्यास तुम्हाला 100% असेल. शेवटी जी 11,000 12,000 रुपये एका हेक्टरला, 11,000 ते 12,000 रुपये एका हेक्टरला कंपनीला तुम्ही देता, शेतकऱ्याचं त्या एका हेक्टरचं म्हणजे 2.5 एकराचं पीक संरक्षित करण्यासाठी, आणि ती कंपनी बिचारी कधीच घेतलेल्या 11,000 रुपये पैकी हेक्टरी मधल्या कधी सुद्धा 11,000 रुपयाच्या पुढे जाऊन मदत करत नाही. म्हणजे कंपनीची ही जी पीक विमा योजना आहे ती नेमकी कंपनीच्या हितासाठी आहे का शेतकऱ्याच्या हितासाठी आहे? जर सरकार नावाच्या यंत्रणेला मागच्या 3 वर्षापासून 4 वर्षापासून दिसत असेल की ह्याच्या माध्यमातून प्रायव्हेट विमा कंपन्या हजारो कोटी रुपयाचा नफा कमवतात, मला वाटतं हे दिसल्याच्या नंतर सरकार नावाच्या यंत्रणेची जबाबदारी आहे की बाबा हे 11,000 रुपये कंपनीला प्रीमियमच्या स्वरूपात भरण्याच्या ऐवजी डायरेक्ट जर शेतकऱ्याच्या खात्यालाच 11,000 रुपये एका हेक्टरला जमा केले तर शेतकरी काय साहेब नाव घेणार आहे का नाही? आणि मला वाटतं अशा पद्धतीचा नियम करायला किंवा कायदा करायला कुठल्या सरकारला कुणाचं बंधन असायचं काय कारण आहे? कुठलंही सरकार राज्यातलं असू द्या, केंद्रातलं असू द्या, ह्या प्रकारचा कायदा करून देऊ शकते. विनाकारण विमा कंपनीची तुंबडी भरण्यात काय अर्थ? 1986 पासून विमा योजना ज्यावेळेस चालू झाली आपल्या देशामध्ये त्यावेळेस पासून हीच प्रचलित नियम आहे, प्रीमियम तेवढाच भरावा आणि अशा पद्धतीनंच रकमेचं वाटप करावं. 86 पर्यंत जर तुम्ही बघितलं असेल हे सरकार यायच्या आधी ज्या विमा कंपन्या असायच्या त्या शासनाच्या मालकीच्या असायच्या. बजाज अलायन्स नव्हतं तवा, भारतीय एक्सा नव्हतं तवा, रिलायन्स नव्हतं तवा. आता बजाज अलायन्स आहे, रिलायन्स आहे, भारतीय एक्सा आहे, ही सगळ्या प्रायव्हेट सेक्टरच्या कंपन्या आहेत. मग प्रायव्हेट सेक्टर मधल्या माणसाची तुंबडी भरायचं काम सरकार का करतंय हाच आमचा आक्षेप आहे. काय आंदोलन त्यांनी जाहीर केलं? काय आंदोलनात दिशा काय झालं? आम्ही टप्प्याटप्प्यानं आंदोलन करणार, हे सगळे विषय आंदोलन कशासाठी असणार? कशासाठी असणार आणि कुठल्या विषयावर असणार? आम्हाला स्पष्टपणे तू वाईट हवा आहे, तू बसण्याची क्लिअर करा. जे तुमच्या कुठल्या मुद्द्याला धरून आंदोलन आहे? राज्य सरकारकडे किती येणं बाकी आहे आणि कुठल्या विषयाला धरून स्वरूप आपण काय? स्वरूप काय असणार आंदोलनात? जवळपास आपल्या 3 वर्षाची 20, 21 आणि 22 जवळपास 894 कोटी रुपये विम्याचे विमा कंपनीकडे थकीत आहे. राज्य सरकार ते कंपनीकडनं पैसे शेतकऱ्यांना वसूल करून देण्यासाठी असमर्थ ठरलंय. सरकार कंपन्यांना पाठीशी घालतंय. त्याचबरोबरीनं सततच्या पावसाचे मागच्या सप्टेंबर महिन्यात राज्य सरकारकडे 63 कोटी येणं बाकी आहे. प्रोत्साहनपर आंदोलनाची बाकी आहे. मार्च एप्रिल महिन्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्ह्यात येऊन सुद्धा सगळे शेतकऱ्यांचे पैसे अद्यापर्यंत मिळालेले नाहीत. बांधा अनुदान मिळालेलं नाही, जवळपास 15 कोटी रुपये थकीत आहे. त्या सगळ्या थकीत रक्कम एवढ्या शासनाकडे असताना शासन अजिबात शेतकरी आपल्या ह्या वर्षीचं बघितलं जवळपास 46 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तरी शासनाला घाम फुटत नाही, शेतकऱ्यांचा विचार करत नाही. त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं 17 नोव्हेंबर पासून रस्त्यावर उतरून आंदोलन याविरोधात केलं जाईल आणि ती रक्कम ही शेतकऱ्यांच्या हक्काची रक्कम आहे, ती शेतकऱ्यांना वसूल करून त्यांच्या मापात टाकली जाईपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल. दादा ज्यावेळेस 2014-15
2014ला मोदी सरकारने पीएम किसान योजना लागू केली गेली. त्यावेळेस संसदेमध्ये ही पीएम किसान योजना लॉन्च करत असताना आपण पण त्यांचे सहकारी होता. आपला पक्ष सुद्धा त्यांचा सहकारी होता. त्यावेळेस ह्या योजनेचं अवलंबन करून त्याला विरोध का केला गेला? 2014-15 एखादी योजना एखादं सरकार ज्यावेळेस राबवतं किंवा अंमलात आणतं त्यावेळेस योजना आणत असताना त्याचे फायदे तोटे मला वाटतं कधीच कोणाला कळत नसते. एखादी योजना आणली म्हणजे ती निश्चितपणे लोकांच्या हितासाठीच आहे असं प्रत्येक सरकारचं धोरण असतं, प्रत्येक माणसालाही वाटतं. मला वाटतं तशाच पद्धतीनं प्रत्येकाची भावना होती. पण ज्यावेळेस योजना राबवल्याच्या नंतर असं लक्षात यायला लागलं की 5-5, 6-6 हजार कोटी रुपये कंपन्या एका वर्षात महाराष्ट्रासारख्या राज्यातनं एका खरीपच्या हंगामात जर त्या ठिकाणी नफा कमवत असतील, मला वाटतं हे दिसल्याच्या नंतर त्याच्याबद्दल आम्ही आवाज उठवला. मला वाटतं जे आम्हाला दिसतंय, जे सामान्य शेतकऱ्याला दिसतंय, मला वाटतं ते सरकार नावाच्या मोठ्या यंत्रणेला दिसत असेल. पण माझा त्याच्यात स्पष्ट आरोप आहे की फक्त कंपन्याची तुंबडी त्या ठिकाणी भरली जातात आणि कंपनीच्या मार्फत पुन्हा इलेक्ट्रोल बॉन्ड घ्यायचा जो प्रकार असतो पक्षाचा, तो प्रकार त्या ठिकाणी केला जातो. तर आपण खासदार आहे, आपण अशी काही मागणी करणार आहेत का ही योजना बंद करावी पीक विम्याची? ही योजना फसवी आहे अशा आपण काही याच्यापूर्वी आपल्या माहितीसाठी ज्या प्रायव्हेट सेक्टर मधल्या कंपन्या त्या ठिकाणी केंद्र सरकारनं आणल्यात आणि हजारो कोटी रुपयाचे नफे ह्या तुमच्या प्रायव्हेट सेक्टर मधल्या विमा कंपन्या कमवतात हे लक्षात आल्याच्या नंतर महाराष्ट्राचंच उदाहरण घेऊन आम्ही ज्यावेळेस सगळी शिवसेना अखंड होती, एकत्र होती, त्यावेळेस आम्ही सगळे खासदार पंतप्रधानांना भेटायला गेलो होतो आणि त्यावेळेस आमची मागणी हीच होती की जर विमा कंपनीच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात जर फायदा राहत असेल शिल्लक, तर हा राहणारा फायदा प्रायव्हेट सेक्टरच्या विमा कंपन्यांना मिळू देण्यापेक्षा सरकारी क्षेत्रातल्या विमा कंपन्या आहेत त्याच कंपनीच्या मार्फत ह्या योजना राबवल्या जाव्या. जरी काय नफा राहिला तर तो किमान सरकारी कंपन्याला राहील, सरकारच्या ताब्यात राहील, कुठल्याही प्रायव्हेट सेक्टरच्या माणसाला त्याचा फायदा घेता येणार नाही. मला वाटतं ही मागणी आम्ही सगळ्यांनी एकत्र शिवसेना असताना केलेली. दादा, आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी होणार नाही, काय स्वरूप? आता तुम्हाला हळूहळू सांगू की सगळं आम्ही सगळे सहभागी असणार ना. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणल्यावर त्यांचा माझा वेगळा पक्ष आहे. काय सांगू म्हणजे स्वरूप तुम्हाला दिसेल ना. रस्त्यावर आंदोलन राहील आणि जिल्हा स्तरावर पण करू आणि राज्य स्तरावर पण करू. पण ही रक्कम आपल्या हक्काच्या शेतकऱ्यांची मिळवून देण्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र आहे माझं त्याच्या बाबतीत की तुम्ही प्रायव्हेट सेक्टर मधल्या विमा कंपन्या बंद करून ज्या बजाज अलायन्स, भारती एक्सा, रिलायन्स आहेत त्या तुमच्या घ्या ना. नॅशनल इन्शुरन्स तुमचे अॅग्रिकल्चर EIC आहे, घ्या ना तुम्ही. ज्या शासनाच्या मालकीच्या विमा कंपन्या आहेत त्याच्या मार्फत राबवा. आणि 86 पासून जर आपण आतापर्यंत इतिहास काढला तर शासकीय विमा कंपन्याच विमा राबवायच्या. हे नवीन निघालं आता. अदानी अंबानी सांभाळायचं. एवढी योजना चांगली आहे. मला जगताप साहेबांनी सांगितलं तर ही योजना स्वतःच्या होम स्टेट मध्ये का नाही याचं उत्तर पण आपण देऊ. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल घेऊन सुद्धा रक्कम मिळत नाही. म्हणजे आता जर सुप्रीम कोर्टाच्या पुढे कुठे कोर्ट आहे का, तरी सुद्धा पैसे मिळत नसतील तर मग योजना शेतकऱ्यांसाठी योग्य आहे का अयोग्य तुम्हीच सांगा. माझं काय म्हणणं आहे, योजना लागू झाल्यापासून कंपनीला एका हेक्टरला प्रीमियम किती कोटी रुपये भरला आणि त्याच्या पुढे कंपनीनं भरपाई किती कोटी दिली त्याचा अभ्यास जर सगळ्या पत्रकार बांधवांनी केला तर तुमच्या सगळ्याच्या लक्षात येईल की वर्षाकाठी 5-5, 6-6 हजार कोटी रुपये नफे विमा कंपनीने कमवले आणि शेतकऱ्याच्या तोंडाला मात्र पाणी पुसायचं काम झालं.